चला प्लीज विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरायचं आहे. टीम महेंद्र शेठ नाईक यांचा हा संगम मनोहर ग्रुप 5151 या टीमला विनंती करतो आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि सलामीची जोडी माहिरा मिष्टी 11 टीमचे कॅप्टन सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आणि आमचे पंच दोन मैदानाच्या आतमध्ये जात असताना ज्यांनी मात्र खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. एका बाजूला निशांत म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला आयुष सर पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आमचे तिसरे पंच रघु सर आपल्याला पाहायला मिळतात. या तिन्ही पंचांनी मात्र आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. डीजीपीएलचा थरार धारावीगाव प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. डीजीपीएल या स्पर्धेची आज पहिला दिवस आपण पाहतोय. या पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केलेला धीरज भोईरच्या टीमने आणि त्यांनी 2 सामने जिंकलेत. विकी भोईर आजच्या दिवसामध्ये फक्त एकच मॅच ते खेळताना दिसले कारण की त्यांचा संघ पराभूत झाला. जर त्यांचा संघ विजयी झाला असता तर त्यांची मॅच माहिरा आणि मिस्टी 11 या टीम समोर असती. परंतु कामेश नाईक यांच्या टीमने खूप चांगला खेळ केला. 5151 अर्थातच मनोहर ग्रुप या टीमने खूप चांगला खेळ केला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय जिंकल्यानंतर दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या समवेत चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेचच प्लीज विनंती करतोय. मनोहर ग्रुप 5151 प्लीज विनंती करतो. पंच प्लीज विनंती करतोय आपण थोडा एक्सप घ्यायचा. लगेचच मॅचला सुरुवात करूयात. शेवटची मॅच आजच्या दिवसातील चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ नाईक आणि त्यांच्या समवेत मात्र स्वीकार म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये स्वीकारने का बॅटिंग केली होती. गोलंदाजी मार्क वरती 40+ एक खेळाडू जरूर गोलंदाजी मार्क वरती येतील. मनोहर ग्रुप 5151 या टीम कडनं
नितीन पाटील आलेत. पहिलं षटक. मॅच ऑन. पहिलाच बॉल मात्र ऑफ साइडला खेळायचा होता. कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. डॉट बॉलने मात्र सुरुवात झालेली आहे. गुरुनाथ नाईक फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 40+ चे खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी 40+ चे खेळाडू. नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. या नितीन पाटील यांनी 66 इयर्स. ओके. यावेळचा बॉल मात्र हवेमध्ये आहे. चेंडू पर्यंत कामेश पोहोचणार नाहीयेत. एक रन कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करतायत का? हो, यस केलेला आहे. 2 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत. आम्हाला राजेश नाना सांगतायत की हे जे गोलंदाज आहेत ना ते ओके व्हाईट कॅप. ओके, जे मिडॉनला ते खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत ते वयाचे त्यांनी 66 वर्ष ओलांडलेले आहेत. तरीही क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं संपलेलं नाहीये. क्रिकेटवरती हरिभाऊ नाईक यांचा खऱ्या अर्थाने आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र षटकार ठोकलाय. गुरुनाथ नाईक यांच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. गुरुनाथ नाईक यांना जर तुम्ही समोर बॉल द्याल, स्लॉट मध्ये बॉल द्याल तर तो बॉल लाईनच्या बाहेरच ते पाठवतील. 8 धावा दाफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळला. गॅप मध्ये बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप स्क्वेअर लेगला बॉल. दन करत चेंडू सीमा रेषा पार. हा चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. गुरुनाथ नाईक यांच्या माध्यमातून 40+ हे खेळाडू मागच्या मॅच मध्ये दमदार सुरुवात करून दिली होती. याही मॅच मध्ये मात्र दमदार सुरुवात करून देतात. भावेश नाईक यांना मात्र अगदी सहज आणि सोपा खेळ करून देतात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येतात. मिस्टियन मायरा नवीन या टीम साठी. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला खूप चांगला जज करतोय आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर बाद होतील. 40+ चे खेळाडू गुरुनाथ नाईक बाद झालेत. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 5 बॉल आतापर्यंत झालेत आणि टीमची धावसंख्या 12 धावा दाफलकावरती. पर्यंत झाले. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहता 12 धावा दाफलकावरती. नवीन आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे पिताश्री बाद झाल्यानंतर त्यांचाच पुत्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. सोहेल नाईक. चला, यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. तिथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये षटकार जरूर पाहायला मिळाला गुरुनाथ नाईक यांचा. त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये फक्त 12 धावा त्यांनी खर्च केल्या. P1च्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवली. अशा रीतीने मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12 वरती 1. सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते मिस्टी मायरा 11 या टीमची. एस डीजे. हर्ष नाईक गोलंदाजी मार्क वरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर जोरदार अपील केलेली आहे विकेट किपरने. जोरदार अपील होती फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं, परंतु पंचांना काहीच इंटरेस्ट नाहीये या अपील मध्ये. रिव्ह्यू नाही. आम्ही सुरुवातीला सकाळीच सांगितलेला, ज्यावेळेस पंचांना डाऊट असेल, शंका असेल, तेही बिमरसाठी तेव्हाच ते रिव्ह्यू घेऊ शकतात. अन्यथा ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. गोलंदाज हर्ष नाईक पुन्हा एकदा तयार होता. स्पीकर साठी हा बॉल मात्र खूप चांगला, हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा हा बॉल
एक सिंगल रन. पुन्हा एकदा डावखुऱ्याचा फलंदाज सोहेल नाईक आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक एक रन भरपूर महत्वाचे आहे या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. गोलंदाज हर्ष नाईक पुन्हा एकदा तयार होईल. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज, त्यामुळे फिल्डिंग मध्ये वारंवार व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. भावेश नाईक सारखी तोफ अजूनही मैदानामध्ये आलेली नाहीये. या स्पर्धेचे काही नियम त्याच्या कारणामुळे भावेश नाईकला मैदानाच्या आतमध्ये येता आलेला नाहीये. यावेळचा फटका मात्र समोरच्या दिशेला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार. सोहेल नाईकच्या बॅट मधून आला हा प्रतिम दर्जाचा फटका, षटकार. चला यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळायचं होतं, परंतु एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिट द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. स्वीकार स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळते. स्वीकारने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु या मॅच मध्ये मनोहर 5-1 हा संघ शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झाला. परंतु किती वेळ शांत ठेवाल, ऑन साइडला आला आडव्या बॅटने. स्वीकारच्या बॅट मधनं वन बाउंड सीमारेषा पार. मिस्टी आणि मायरा 11 टीम साठी DGPL चौकार. हर्ष नाईक थोडासा महाग षटक आतापर्यंत, जिथे मात्र 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा बॉल चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो हा बॉल मिस झालाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मिस्टी आणि मायरा 11 संघ चांगल्या स्थितीमध्ये 24 वरती 1 गडी बाद सध्या स्थिती पाहायला मिळते मिस्टी आणि मायरा 11 या टीमची. मार्क वरती आला. सोहेल नाईकच्या बॅटमध्ये षटकार पाहिला आपण समोरच्या दिशेला. स्वीकारच्या बॅटमधूनही चौकार पाहायला मिळाला. म्हणजे चांगली सुरुवात झालेली आहे मिस्टी अँड मायरा 11 टीम कडनं. सर्वचे सर्व फलंदाजांच्या बॅट्समध्ये रन्स येतात. गुरुनाथ नाईक जे 40+ खेळाडू त्यांच्याही बॅटमध्ये एक मोठा फटका पाहायला मिळाला या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय आर्यन नाईक याला. आर्यन नाईक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती. या समोर आपण पाहतोय सोहेल नाईक यांना. सोहेल नाईक त्याच्या बॅटमधनं एक मोठा फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेला. अशी चांगली बॅटिंग अजूनही करावी लागणार आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलाच बॉल मात्र स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. सोहेल नाईक हा फलंदाज बाद झालाय आणि सोहेल नाईक बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन करावं की नाही आता मनोहर 5-1 या टीमला असंच वाटतंय. कारण की मैदानाच्या आतमध्ये येत असताना
मच्छिंद्र स्मृती धारावे टीमची तोफ अर्थातच मिस्टर भावेश नाईक रन मशीन मैदानाच्या आतमध्ये येते. मिळतो स्ट्राईक वरती आहे. चला भावेश नाईकची जर विकेट घेतली तर मनोहर शेठ नाईक यांच्याकडं महेंद्र शेठ नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. यावेळचा फटका ऑन साइडला आडव्या बॅटने खेळला. कामेश नाईक यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलाय. आल्याच पहिल्याच बॉलवरती चौकार भावेशच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन बसती आहे 28 या आकड्यावरती. 28 धावा. नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पहिली कार जिंकणारा खेळाडू राष्ट्रवादी अंजूरच्या मैदानावरती जसं सर या खेळाडूने पहिली कार जिंकली. स्विफ्ट कार भावेश नाईकने आपल्या नावे केली आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका रोवला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळचा बॉल मात्र अगदी जोरदार अपील केलेली आहे परंतु पंचांना काहीच इंटरेस्ट नाही या अपील मध्ये. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये बात करण्याचा प्रयत्न आर्यन नाईक याचा भावेश नाईक यांना, परंतु हा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 28 धावा दाफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज आर्यन तयार, समोर भावेश. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला बॉल लागत नाहीये. कामेश नाईक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल रन थ्रो देखील उत्तम दर्जाची अप्रतिम दर्जाची थ्रो पाहायला मिळाली. एक सिंगल रन, एका सिंगलने मात्र टीमची धावसंख्या दाफलकावरती 29 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. 29 रन स्कोर कार्ड वरती अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भावेश नाईक आज शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तो एक कन्वर्ट करता आलेला नाहीये. चला स्वीकार याची जर विकेट घेतली तर आर्यन नाईक यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज महेंद्र शेठ नाईक यांच्याकडनं. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू पायावरती आदळला. हा बॉल मात्र एका रन साठी. चला तर भावेश नाईक यांची जर विकेट घेतली तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आर्यन म्हात्रे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. आर्यन म्हात्रे चला 1500चा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. जर विकेट मिळाली तर 1500 रुपये. अवलचा बॉल मात्र फुल टॉस होता परंतु लेगस्टिकच्या बाहेर बॉल, हा वाईड बॉल आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. मिस्टी मायरा 11 टीमचा हा कॅप्टन कर्णधार, अगदी कमी वयामध्ये 9 रुपयाला आलेला हा खेळाडू भावेश नाईक, ज्याने मात्र मच्छिंद्र स्मृती धारावी टीम कडनं खेळत असताना एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. रायगड परिसरामध्ये, नवी मुंबई परिसरामध्ये, डोंबिवली कल्याण परिसरामध्ये. यावेळचा फटका समोरच्या दिशेला, वा वर शॉट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर भावेश नाईकच्या बॅटमधनं. आणि या आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. 22च्या बॅटमधनं षटकार आलाय. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 26 माफ करा 37.
पार षटकार. राईट मधून विकेटने यावेळचा बॉल बॅटची एज जरूर लागलेली आहे. बॉल डिक्लेअर रिझन मध्ये 1 रन मिळेल. या बॉल वरती टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या ओव्हर मधले बॉल शिल्लक आहेत 2. 49 धावा धावफलकावरती. महाराष्ट्राचे आराध्य देवा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही एक सुमधुर गीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकलं. इतिहास घडवून गेलात तुम्ही, भविष्यात आठवण राहील. दुनिया जरी संपली राजे, तुमची आठवण आमच्या मनामध्ये तशीच राहील. महाराजांचं गीत तुम्ही ऐकलत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि सध्या एक चित्रपट रिलीज झाला छावा. आम्ही आवर्जून प्रत्येक मराठी बंधूंना सांगू की छावा मूवी जे आहे तो चित्रपट आहे तो आवर्जून तुम्ही पहा. संभाजी महाराज त्यांनी मात्र या महाराष्ट्रासाठी भरपूर त्याग केलेला त्या चित्रपटामध्ये संपूर्ण दिसतं. यावलचा बॉल मात्र भिरकावून दिलाय भावेश नाईकच्या बॅटमधनं. बडे भाई पर मात्र छोटा भाई थोडासा हवी झालाय. चेंडू सीमारेषा पार भावेशच्या बॅटमधनं आलाय. आणखीन एक तडाखा, चेंडू सीमारेषा पार षटकार. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मागच्या मॅच मध्ये भावेश नाईकला तुम्ही शांत पाहिलं, परंतु या मॅच मध्ये त्याच्याच मोठ्या बंधूवरती प्रहार हे भरपूर कठीण होत चाललंय आता. 5-1 मनोहर ग्रुप या टीम साठी, जी टीम महेंद्र शेठ नाईक यांची आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ते आहेत. गोलंदाजी मार्क वरती मागच्या मॅचचा हिरो भागेश आलाय. चला पहिलाच बॉल भागेश यांचा आपण पाहतोय. हा निर्धाव चेंडू पळा पाहायला मिळतोय. भागेश भोईर यांचीही टीम या स्पर्धेमध्ये खेळते. आत्माराम स्मृती, परंतु ते खेळतायत महेंद्र नाईक यांच्या टीम मध्ये. हे गणित दशरथ सर मला कळलेलं नाहीये काही. ओके भाचा आहे, परंतु भाच्याच्या टीम मध्ये खेळून दिलेला नाहीये. मामानी सांगितलं की माझ्या टीम मध्ये खेळावा लागणार आहे तुला, तू टीम घे नाहीतर नको घेऊ. तो भाच्याने मात्र मामांना खुश केलं. पहिली मॅच त्यांनी जिंकून दिलेली आहे. या मॅच मध्ये ही मात्र खूप चांगली गोलंदाजी करतात. स्वीकार सारख्या फलंदाजाला थांबवण्यामध्ये ते यशस्वी ठरतात. डबलचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. कॅच घेणं भरपूर महत्वाचं आहे. कॅच का घेणं महत्वाचं आहे तर भावेश नाईक जो आहे तो नॉन स्ट्राईक वरतीच थांबेल. आणि भागेश यांनी आणखीन एक विकेट घेतलेली आहे. मामाच्या टीम कडनं खेळत असताना भाच्याचं खूप चांगलं योगदान. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गन रोनक नाईक आलेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक वरती आणायचं. भावेश नाईक याला स्ट्राईक वरती आणायचं. स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचं काम 5-1 मनोहर ग्रुपच्या या संपूर्ण खेळाडूने केलेलं आहे. काय गोलंदाजी करतोय भागेश भोईर आपल्या टीमसाठी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. मागच्या मॅच मध्ये धुलाई केली होती कामेश नाईकची, तिथून मात्र भरपाई केलेली आहे. भागेश भोईर यांची एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. सराव फक्त काल संध्याकाळच्या सत्रामध्येच केला, अन्यथा क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत भागेश. या बॉलचा बॉल मध्ये अगदी बॅकवर्ड वरती जाऊन सहजरित्याने ढकलून दिले एक सिंगल रन. भावेश नाईक थोडासा निराश जरूर दिसेल, कारण की 5 बॉल तो स्ट्राईक वरती होता. जर या बॉल वरती विकेट घेतला भागेश भोईर, तुम्हाला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. 5,000चा बॉल असणार आहे भागेश भोईर तुमच्यासाठी. हा चला 5,000चा बॉल टाकण्यासाठी भागेश भोईर तयार आहेत. भावेश नाईकची विकेट 5,000. या वेळचा बॉल पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल बीमर आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 40 या आकड्यावरती 40 या धावसंख्येवरती खेळतोय भावेश नाईक. शेवटचा एक बॉल. या नो बॉलने समीकरण बिघडून दिलेला. फ्री हिटचा बॉल. चला 10,000 लावले होते, परंतु फ्री हिटचा बॉल आहे, त्या कारणामुळे विकेट मिळाली तरीही फलंदाज बाद नसणार आहे. यावेळचा बॉल वाईट बॉल आहे. महेंद्र शेठ नाईक यांचा हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक 71 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल मात्र चॉप केला. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु तेवढा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. भावेश नाईक यांची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मच्छिंद्र स्मृती धारावे टीमची ही रन मशीन, आणि त्या रन मशीनच्या बॅटमध्ये तब्बल 44 धावा आम्हाला पाहायला मिळाल्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. टीमची धाव 75 आणि 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम 5-1 मनोहर ग्रुप या टीमला. आणि त्याचबरोबर आम्ही उद्याचे लॉट सांगतोय. यतीश 11 आणि आर.के. ब्रदर्स दोन्ही टीमचे कॅप्टन उद्या ठीक 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. यतीश 11 आणि आर.के. ब्रदर्स टीमचे कॅप्टन उद्या 9:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. सेकंड मॅच असणार आहे किंग्स ऑफ किंग त्यांच्या विरोधामध्ये आत्माराम स्मृती. तिसरी मॅच असेल यतीश 11 वर्सेस द्वित 11. त्याच्यानंतर चौथी मॅच असेल मनोहर ग्रुप त्यांच्या विरोधामध्ये आत्माराम स्मृती. 5वी मॅच असेल आर.के. ब्रदर्स यांच्या विरोधामध्ये AR नाईक स्ट्रायकर्स. 6वी मॅच असेल माही मिस्टी वर्सेस किंग ऑफ किंग्स. म्हणजे माही मिस्टी ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये कदाचित याच वेळेला मॅच खेळायला मिळणार आहे. त्या अगोदर तुमची मॅच नाहीये. म्हणजे माही मिस्टी उद्याच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. आणि त्याचबरोबर दारावेगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मला प्रथमतःच या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी सर्व DGPL कमिटीचं मी आभार व्यक्त करतोय. स्पेशल थँक्स धीरज भोईर. तर धीरज भोईरने आम्हाला भरपूर वेळ झाला अगोदर कॉल केला होता की दारावेगाव प्रीमियर लीग साठी तुम्ही अवेलेबल आहात का. आणि दारावेगाव प्रीमियर लीग मध्ये आम्ही आवर्जून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलोय, कारण की प्रथमतःच या मंचावरती धीरज भोईर यांनी आम्हाला आमंत्रित केलं. आणि संपूर्ण DGPL कमिटीचं मी खऱ्या अर्थाने रोहित भोपी धन्यवाद करतोय. आणि या स्पर्धेमध्ये रजा घेतोय. आणि तशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तुमच्या समोर आवाज घेऊन येतोय नवी मुंबईचा एक बेहतरीन आवाज. व्हॉइस ऑफ नवी मुंबई, अर्थात दशरथ पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.
ऑपरेटर ये नंदेश नाईक यांनी हा ड्रोन शूटिंग या संपूर्ण मैदानाचं चित्रीकरण हे बघा संपूर्ण नजारा आजूबाजूचा परिसर चांगलं मैदान प्रशस्त बिल्डिंग आणि फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचं एक चांगलं मैदान देखणं बाजूलाच DGPLचं भन्नाट आयोजन नंदेश नाईक यांचे हे ड्रोन यस धारावी गावचं देखील चित्रीकरण संपूर्ण धारावी गावचा परिसर या ड्रोनद्वारे शूटिंग होत आहे बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता लाहीव क्रिक ज्यांचे क्रिक लाहीव यांचं हे जबरदस्त माध्यम थोडा धरत बोल या लवकर प्लीज स्टेजवर जरा 2 मिनिटं थांब जरा रोहित त्याला धावा किती आजच्या दिवसातली सर्वात विक्रमी धावसंख्या 44 धावांची अफलातून इनिंग मॅरेथॉन वादळी फलंदाजी करणारा भावेश नाईक कामेश नाईक यांचे बंधुराज त्यांनी दमदार 44 धावांची बहारदार इनिंग साकारली हा इनिंगच्या बळावर हा संघ तब्बल 76 धावांची गरज 30 मध्ये 76 म्हणजे जवळ 15.20 15.75 धीरज भोईर कुठे असाल धीरज भोईर आज आम्हाला इथं पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल DGPL आयोजन कमिटी धन्यवाद देतो मी आणि रोहित भाई फक्त एकच दिवसासाठी आहे चला धीरज बोल रोहित चला प्रथमतः आपण दशरथ सरांचा या ठिकाणी सन्मान घेऊयात आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र शेठ नाईक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दशरथजी पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आजच्या दिवसामध्ये मनोरंजन केलं दशरथजी पाटील साहेबांना आणि त्याचबरोबर गणेशजी नाईक साहेबांना आणि त्याचबरोबर दशरथजी भोईर साहेबांना आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र शेठ नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातो आमचे दशरथजी पाटील व्हॉइस ऑफ नवी मुंबई व्हॉइस ऑफ करावे यांचा आवाज तुम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष ऐकताय आणि याही वर्षी त्यांनी आवर्जून भेट दिली आहे या स्पर्धेला त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगली समालोचन आपल्याला पाहायला मिळालं शब्दांची मांडी आली त्यांच्या माध्यमातून आणि भरपूर काही शिकायला त्यांच्याकडनं मिळतं धारावे गाव आणि दशरथ सरांचं नातं एक वेगळंच आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आवर्जून भेट दिली त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय DGPL कमिटीच्या वतीने तर याच्यानंतर आज जो नुकताच हा दिवसभरात ज्यांनी अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन आपल्याला आणि खास करून टॉस बॉक्स मध्ये जे प्रेझेंटेशन वाखाणण्याजोगं होतं असे आमचे रोहित निरोगाचा बुलंद आवाज यांना देखील तर सन्मानित करीत आहोत अतिशय दमदार स्पर्धा ज्यांनी उत्तम रीतीचं समालोचन चला स्पीडअप करा प्लीज आणि हा पहिला चेंडू येस आउटसाइड ॲपस्टम उद्वेष्टच्या बाहेरून जाणारा चेंडू षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदार बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज दीपक भोईर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावर आणि हा या चेंडू लाभ केला चेंडू हवेमध्ये असेल परंतु जे लॉंग ऑनला आणि हा पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू 76 धावांचा माग करायचा असताना ही पहिली विकेट नेस्तनाबूत होईल अतिशय दमदार गोलंदाजी पहिला चेंडू धाराच्या प्रेमानं प्रस्तुतीला अतिशय चांगली धाव साऊंड सिस्टम आणि डीजे धन्यवाद देतो तुम्ही चांगली एकापेक्षा दर्जेदार गाण्यांची नजराना पेश केलात
चला षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदात दीपक तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक 76 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आजचा हा अंतिम सामना, शेवटची लढत. रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक चेंडूचा डीप मिड विकेटला. म्हणाल फक्त 1 धावेक्षा कुछ भी नाही. टोटल धावसंख्या झाली 3 वर बिनबाद 3. नवीन फलंदाज वंडाचा फलंदाज आर्यन म्हात्रे. ग्रेग ड्रायव्हरने देखील चांगली क्वालिटी, ज्यांनी AKPL असते, मोठ्या मोठ्या स्पर्धा असते ज्या कव्हर करतात. यस ड्रोन नंदेश नाईक यांची ही ड्रोन व्यवस्था पुन्हा मिळाला हो. आणि फलंदाज काही जबरदस्त फेक केले होते. अफलातून फिल्डिंग सादर करताना. आणि पहिलं षटक अतिशय अफलातून डिलिव्हरी आणि धावा फक्त दिल्या इनमिन. 3 धावा काय गोलंदाजी केली, भेदक मारा आणि 73 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 73. तर उद्या सर्वांना विनंती असेल 9:30 रिपोर्टिंग आहे प्लीज. पहिली मॅच ही 9:30 बरोबर चालू होईल. उद्या म्हटते पहिली लुजर का विनर नाही. विनर तुम्ही आता क्वालिफाय झाले. धीरज भोईरेंचा संघ क्वालिफाय आहे ना. पहिले लुजर जे संघ आज पराभूत झालेत त्यांनी पहिलं इथं तोंड दाखवायला यायचं पहिलं. आणि हा यस जाईल चेंडू मिळवे गेला. ग्रेट स्ट्रोक्स 6 रन. आता तरी सरळ 3 षटकांना मारले तर 5,000. हे क्या बात आहे. महेंद्र शेठ नाईक या स्पर्धेचे दमदार आयोजक. बघा 3 षटकार मारा, 5,000 रुपये घेऊन जा. स्वीकार. आणि हा पहिला चेंडू आउटसाइड आमस्टम. अरे स्वीकार दे ना मारायला. 18 धावांनी काय फरक पडणार. 2.5 रुपये वाटून घ्या दोघांनी. तुम्ही 2.5 द्या, त्याला 2.5 द्या. बरं की नाही. रोकडा हिसाब आहे. काय मॅच 18 धावा काही तसे जास्त नाहीत. आणि हा लोअर फुलटास. ओह ग्रेट डिलिव्हरी आणि वाईटचा इशारा. स्वैर मारा. चेंडू मात्र चांगला होता. थोडासा पिचिंग झाला. उजव्या स्टेजच्या बाहेरून ठेवला चेंडू. 1 धाव मिळते. सांगा टोटल स्कोर झाला 10 वर. डबल डिजिट 10 रन्स. आणि हा यस गुड स्ट्रोक. आणि हा पहिला हर्ष नाईक अतिशय जबरदस्त मारा केला. फक्त 10 धावा 2 बाद 10. 76 धावांची गरज. टार्गेट फार मोठा आहे. भावेश नाईक यांनी तब्बल लुटल्या जवळजवळ 44 धावा. अतिशय अंदाधुंद फटकेबाजी करून त्यांनी 1 जिंकले का पहिले भावेश नाईक. अच्छा म्हणजे मग क्वालिफाय होतील. किती 2 की 3 जिंकायचे आहेत क्वालिफायसाठी. कमीत कमी 2. जर सारखेच असते गुण मग त्यांचं तर रँकिंग त्यांना रन रेट बॉल आउट. अच्छा. आणि हा चेंडू जाईल शेमारेशे बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद. यस अतिशय चांगलं सॉन्ग. आणि हा आणखीन एक तडाखा मारण्याचा प्रयत्न पण तो चेंडू जाईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंटला. मिळालेला 1 धाव. सांगायचा टोटल स्कोर झाला 17 वर 17 रन. संदीप बोर्ड.
चला धन्यवाद रोहित भोपी, चांगलं समालोचन तुम्ही केलं त्याबद्दल पुन्हा एकदा. आणि हा यस अकोटामध्ये हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चॉप करायचा प्रयत्न, चेंडू झाला डबी स्कोअर पॉईंटला. आणखीन एक जबरदस्त टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या मुसंडी मारेल. संघाचा टोटल स्कोर झाला 21-21, 2-1. 76 धावांची गरज, डब्बल पाहिजे अजून 55 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय जबरदस्त आयोजन. DGPL धारावी प्रीमियर लीग स्पर्धेचे सर्व महेंद्र शेठ नाईक वनमॅन शो. गेल्या वर्षी देखील त्यांनी चांगली स्पर्धा पुरस्कृत दिली. आणि रविवारी मुंडी, डाल मुंडी आणि भाकरी. पहिले सगळ्यात तुम्ही पहिला जेवून घ्या, त्या लेबर लोकांना समजलं ना ते पातेला पण उचलून नेतील. हा कुंडवाला आम्ही असेच उपाशी मिलो. 50 किलो मटण, त्यावेळेला बटाटी पण नाही. तो करा आपल्याला भाग असतो ना पातेला चिकटलेला, तो कालथी नाही केला आम्ही. चला भावेश नाईक षटक क्रमांक 3 प्रगती पदार. 12 चेंडू झाले, संघाचा टोटल स्कोर 21 आणि 18 चेंडू मध्ये पाहिजे 55. मनोहर ग्रुप 51-51, 51-51. जर जिंकली मॅच तर 25,000. आणि हा यस पहिला चेंडू गेला 4 धावांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट क्लिअर केली आणि मिळते 4 धावा. चला मनोहर ग्रुप धावसंख्या झाली 25. राईट राऊंड फेके लॉफ्टेड 6 रन. आणि हा झेल बाद खरं म्हणजे तुम्हाला आम्हाला दिसत नाही. बघूया बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉप केला होता. सोहेल नाईक टेकन द कॅच. धक्का क्रमांक बसेल तृतीय. तिसऱ्या फेकेचं बदल. धावसंख्या 3 बाद 25 अशी सद्यस्थिती. अतिशय चांगली स्पर्धा, शेवटची मॅच, शेवटचा हा अतिशय रोमांचक सामना झाला असता, परंतु भावेश नाईक यांनी दमदार खेळी साकारत प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत जास्त टेन्शन, दबावाखाली सायकोलॉजी भावेश नाईक यांचे बंधू कामेश नाईक. बघा भावेशने जी खेळी साकारली, कामेश काय एकदा तमाशा बघूया. आणि हा पहिला चाबूक शॉट, ये गई, ये तो गई. 4 रन. मोठी संधी होती, नामी संधी होती. म्हणून सीमारेषेला गणत हे बुटके खेळाडू ठेवायचेच नाही. याला निसन लागल ना, ते मच्छर मारायचे बॅट असतं ना. खरं म्हणजे झेल हातामध्ये होता. झाला ड्रॉप झाला, जाऊ द्या. झाले गेले तर विचार नाही करायचा. गाढवी गेला आणि ब्रह्मचर्य गेलं. 4 धाव मिळाला. संघाची धावसंख्या 29. हो येस, आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर बघूया पंचांचा निर्णय. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन गेंदबाजी. धावसंख्या झाली 30 वर. जिंकण्यासाठी पाहिजे 15 चेंडू मध्ये 46, म्हणजे 15-45. 46 धावांची गरज. अतिशय टार्गेट कठीण असेल. जटिल आव्हान, मुश्किल आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. 2 मोठे फटके आले कामेश नाईक याचे. 2-3 फटके बेग हिट तर नक्कीच. राइट आर्म राउंड विकेट. ये देखो, अरे 6 रन. बघा ट्रॉफी मध्ये
14 मध्ये 40. क्या बात आहे. 25,000 महेंद्र शेठ नाईक. जर मनोहर ग्रुप 515 जिंकले कामेश नाईक 25,000 रुपयाचे कॅश प्राईज. स्क्रो पाहिजे. 14 मध्ये 40. 14 मध्ये 40 धावांची गरज आहे. धाव संख्या झाली 36. गेंदे बचे 14. बॉलिंग मार्क को तैयार. राइट आर्म राउंड द विकेट. ये और ये देखो गई गई. भाई को भाई ने ठोका. नाव देखा न ताव देखा. चला 13 मध्ये पाहिजे 34. 13 34 25,000 रुपये दिसायला लागलेत. अरे दे ना भावाला मिळून 15,000 रुपये घ्या वाटून घरी गेल्यानंतर 12,500 द्यायला आपल्या बापाचं काय जात आहे. हो यस भरकडला येतो आहे. 5151 आणि पैसे घरात राहतील. नो टेन्शन. चला 13 बॉल आहेत. येस आउटसाइड ऑफ स्टंप. दॅट शुड बी. आणि हा झेल झाला ड्रॉप. आणि राहिले 12 बॉल. 12 मध्ये 34. 12 मध्ये 34. 42 धावा. अतिशय चांगली बॅटिंग. बघूया त्याला स्ट्राईक रोटेट करता आलं पाहिजे. आमदार राजन पहिलं वर्ष चांगल्या स्पर्धा देखील झगमग. आम्ही नसलो तरी चालेल. असे मध्ये मध्ये वाजवायच्या. बोला दशो पाडले 1000 भास होत ना बरोबर. दशो बाहेर मग तुम्हाला पण पैसे घालवायला नको. बरं की नाही. चला 12 मध्ये 34 धावांची गरज. काय आलं रे साखरपुडा आलाय. बघा जे जेवण बिवण ऐका. चला आता लगेच बुफे जेवण असेल तर नाही गो. जाता जाता हात मारून जाऊ. चला 12 मध्ये 34. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. 4. हे सुशांत नाईक यांचे सुपुत्र. तर कामेश यांची विकेट घेतली. सुशांतचे सुपुत्र 1000 रुपयाचा कॅश प्राईज. विनयचे घेतले तर 500 रुपये. क्या बात आहे. समेत सुशांत नाईक यांचे सुपुत्र आहेत. सुशांत नाईक का. अच्छा ओके. चला समेत. चला जरा चालू करा. चला 12 मध्ये 34 पाहिजे. 5 वाजून 55 मिनिटं होत आहेत. हे धूर कसला बाबा. काय आगबीक लागली बघा जरा. चला 12 मध्ये 34. 12 balls to go. Required 34 runs. ये शॉट पे चंडा कोट डाब्याचा दमदार स्ट्रोक. अरे गई 4 रन. 6 रन.
सामना 11 मध्ये पाहिजे 28. जरा लाईट बंद कर. कोण आहे बाबा? येस 25,000. आणि हा चेंडू गेला पुन्हा एकदा लॉंग ऑनला. मिळेल एक धाव आणि 10 मध्ये पाहिजे 27. 10 चेंडू 27 धावांची गरज. प्रत्येक चेंडू हा तुम्हाला मारायचा आहे. Ten balls to go, needed 27 runs. दहा मध्ये 27. 10 चेंडू 27 धावांची गरज आहे. चौथा षटक प्रगती पदावर. 5-on-5 वर मनोहर ग्रुप. राईट आर्म होते विकेट. लॉफ्ट इट. आणि फलंदाज बाद होईल लॉंग ऑनला. अप्रतिम झेल. आणि 9 मध्ये 27 पाहिजे. नऊ चेंडू आणि 27 धावांची गरज. रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. रिक्वायर्ड 27 रन्स इन रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. मॅच मात्र जबरदस्त झालेली आहे. जबरदस्त दोन बलाढ्य संघ आमने सामने आहेत. मनोहर ग्रुप धावा झाल्या म्हणून 44 धावांनी कुठल्या भावेश नाईकनं तीच खेळी महत्वाची ठरली. निर्णायक खेळी तर भाजे महेंद्र शेठ नाईक. भागेश मागच्या सामन्यात हिरो होता तो. चला 25,000 रुपये जवळ मिळतील भागेश जर तुम्ही ही मॅच जिंकली. मनोहर ग्रुप 5-1-5-1 तुम्हाला मिळतील डबल 25,000 रुपये. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू. छान. क्या बात आहे. आठ चेंडू 21. अजून मॅच आहे मात्र 8 चेंडू 21 धावांची गरज. काय दमदार फलंदाजी. बघा कशी उत्तर प्रत्युत्तर सडेतोड उत्तर. रायरा महोदय विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू गेला. 4 रन. धावांची गरज. काय कुठे मॅच होती आली कुठं. 7 मध्ये 17 म्हणजे दोन्ही संघाला गॅरंटी नाही अजून. काय जबरदस्त रोमांचक थ्रिलिंग क्लायमॅक्स रंजक रोमांचक नाट्यमय चित्त थरारक सामना. एकीकडे मनोहर ग्रुप 5-1-5-1 दुसरीकडे आहे माहिरा मेस्टी येस आयकॉन. आणि बघा एकीकडे कामेश नाईक भावेश नाईक. एकाच घरातील दोघे बंधू परस्परा विरोधात. 7 मध्ये 17 धावांची गरज आहे. राईट आर्म हॉल विकेट. लास्ट डिलिव्हरी. शेरन गई गई. प्लीज कॅमेरामॅन. रोख रुपये 25,000. नो जीपे. ओनली कॅश. हार्ड कॅश. 25,000 पाव लाख. त्याला मला कशाला कामावर जाणार.
चला शेवटचा षटक निर्णायक. 6 मध्ये 11 धावांची गरज. बघा एक मोठा फटका जर आला अजून. येस नक्कीच अतिशय कडक शॉट. क्या शॉट बाबूशा. जरा प्लीज डिसिजन प्रॉब्लेम आहे प्लीज. तुम्ही करा म्हणजे ते भगवा पट्टा त्याच्या पाठीमागे जा प्लीज. जो भगवा पट्टा ही तुमची करा म्हणजे सीमा मर्यादा आहे. नाही तर इकडे बसा. इकडे या. इकडे या. इकडे इकडे या. इकडे 25,000 रुपये बघा कसे असतात ते. त्याला त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. 5 मध्ये 11 त्यांना झोप लागणार नाही. 5 मध्ये 11 6-11 शेवटचा षटक प्रगतीवर शेवटचा गोलंदाज. सुशांत नाईक यांचे सुपुत्र 25,000 रुपये. क्या बात आहे. रौनक नाईक जमा झालेत कॅश. 5 मध्ये 11 त्यानं नका दे. यांना दाखवा जरा. बॅट्समन हे आहेत. 6 मध्ये 11 6 गेंदे 11 रन. आणि या धावा जर चेसिंग केल्या म्हणजे चेसिंग मास्टर रौनक नाईक सुशांत नाईक. क्या बात आहे. त्यांचे सुपुत्र सपूत 25,000 मिळतील. अक्का तरी वाईन शॉप अडवला ना. दुसऱ्या कस्टमरना हाकलायचे. चला पहिला चेंडू वाईट. येस येस 25,000 रोख. धीरज भोईर तुमच्या कस्टमरमध्ये येस जमा झाले आमच्या बॉक्स मध्ये. बघूया 5 मध्ये 6 मध्ये पाहिजे 10 धावा. एक मोठा हिट. एक मोठा हिट मॅच जिंकून देईल. काय जबरदस्त मॅच झाली. हो 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 ग्रेट डिलिव्हरी. आणि पंचांचा डॉट डिलिव्हरी 5 बॉल मध्ये पाहिजे. येस नक्कीच. हा तो टाकला तो बरोबर तोच. आणि हा चेंडू गेलाय. चांगली फिल्डिंग केली. येस 2 धावा मिळतील. आणि 4 मध्ये पाहिजे 8 धावांची गरज. एक मोठा फटका पाहिजे बक्स. एक चौकार किंवा एक षटकार या सामन्याचं चित्र सांगून जाईल. 4 किंवा 6. पाठीमागे भगव्याच्या पाठीमागे बसा प्लीज. 4 चेंडू 6 धावा 8 धावा. हे मॅच जर गेली ना तिकडे जा बापल. नाही ते चिरून खातील तुला. जसा भावेश पवारचा कॅच सोडला होता. चला राम टाम. अरे 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 ये क्या हुआ. थांबा जोरदार अपेल. यस नॉट आउट. बॉल राहिले 3-7. 3-7. एक षटकार आला तर स्कोर होईल लेवल. एक फक्त मोठा फटका पाहिजे बस. 25,000 रुपये जमा झाले आहेत. 3 मध्ये 7 पाहिजे. एक जर षटकार मारला ना स्कोर लेवलला येईल. काय जबरदस्त मॅच झाली. चला बॉल राहिले 3 धावा पाहिजे 7. कांटे की टक्कर कड़ा संघर्ष से कड़ा मुकाबला. बॉलिंग मार्क को तैयार. राइट महोदय विकेट. और ये गई. स्कोर लेवल झालाय. राहिले बॉल 2. थांबा कंपल्सरी चेसिंग आहे. मॅच कंपल्सरी चेसिंग आहे. तेव्हा खुर्च्या उचलल्यात. फक्त दुसऱ्याच्या डोक्यात घालून झाला. खुर्च्या इकडे घेऊन या प्लीज. चला स्कोर लेवल झालाय. जरा मागे वा प्लीज. काय मॅच होते. सर्वोत्तम सामना कुठला असेल तर हा आहे. मात्र बघूया जरा टाळ्या वाजा प्लीज. एवढा धावा चेस करणे जोक नाही. भावेश नाईक तुमची खेळी फिकी पडली. मात्र तुम्ही 44 धावा केले फायदा झाला नाही. भाग यस 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 काय मॅच. यस 2 मध्ये पाहिजे 1. कुठेही फेक करा पुश करा. आरामसे धावा मिळेल. घाई करू नका प्लीज. सांगून गेले तुका
मूर्खपणा करू नका. मगाशी कामेश आणि भावेशा डॅडींना विचारलं होतं वडिलांना का छोटा जिंकेल का मोठा, तर त्यांनी सांगितलं छोटा जिंकेल. येस येस, म्हणजे वडिलांची भविष्यवाणी बघा. येस येस, छोटा जिंकेल. वडिलांची भविष्यवाणी प्रेडिक्शन बघा. 25,000 कॅश प्राइज, एक धाव. चला, आणि शेवटच्या बॉलवर कंपल्सरी एक. जर ही धाव नाही काढली तर समोर तुम्ही पराभूत व्हाल. 25,000 मुकाल. चला, शेवटचा आणि फलंदाज. काय मॅच झाली मात्र, जबरदस्त मॅच. असे मॅच व्हायला पाहिजे, मजा येते रे. येस भागेश, यारी मगाशी 6 देखील धावा डिफेंड केल्या होत्या. या भागेश, जरा पट्टीच्या बाहेर व्हा प्लीज. ती सीमारेषा आहे ना व्हाईट, तिला टच करू नका प्लीज. ती लक्ष्मण रेषा आहे शेवटची. तुम्हाला इकडे यायची गरज काय पडली. चला, शेवटची धाव, एक बॉल 1 रन्स. 25,000चा हा चेंडू आहे. 25,000चा बॉल, क्या बात आहे. एक ओनली 1 रन्स, ओनली 1 बॉल. चला, शेवटचा बॉल 25,000. आणि दादा मी म्हणतो कृपया पहिल्यांदा ही एकेपीला भांडण तिकडे झाले करावे का. धाव पहिल्यांदा पूर्ण करा. धाव पहिली पूर्ण करायची, नंतर तुमचा विजय आहे. तसाच प्रॉब्लेम झाला एकेपीएल ला. धारावा आणि करावा, बेलापूर करावा. हा, धाव आणि पूर्ण करायचे प्लीज. त्याच्यानंतरच स्टंपला हात लावा. नाही बॉल आउट नाही, कंपल्सरी चेसिंग आहे ना. तर डॉट बॉल. चला, नाही टाय नाही, जिंकली. कंपल्सरी चेसिंग आहे. आयला मॅच आणली होती रे. चला बघूया, दमा अजूनही डिक्लेअर ना झाला. चला प्लीज, महेंद्र शेठ तुमचे 25,000 घेऊन द्या प्लीज. खरं म्हणजे 2 बॉल होते, एक धाव सहज घेता आली असती.